पिंपरी चिंचवडचे गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा काही दिवसापूर्वी दगडानं डोकं ठेचून खून करण्यात आला। दत्ता फुगे यांनी तयार करून घेतलेल्या सोन्याच्या शर्टामुळे ते चर्चेत आले होते। मात्र आता या शर्टाबाबत सस्पेन्स वाढलाय। दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम याने तो शर्ट रांका ज्वेलर्स यांच्याकडे असल्याचं म्हटलंय। घरात शर्ट सुरक्षित राहिला नसता आणि रांका ज्वेलर्स सोबत चांगली ओळख असल्यानं तो त्यांच्याकडे ठेवायला दिल्याचं शुभमनं म्हटलंय। रांका ज्वेलर्समध्ये शर्ट आहे, आपण कारण काय कार्यक्रम वगैरे असला तर शर्ट त्यांच्याकडून आणायचो आणि दुसऱ्या दिवशी वापस त्यांना हे करायचो आपण। त्यांच्याकडे शो ऑफ ते म्हणायचे, आमचे तर शो ऑफ होते, पब्लिक किती, त्याच्यामुळे तुम्ही शर्ट आमची तर द्या। तर आपण त्या चांगल्या मानाने ठेवायला द्यायचं आणि त्यानंतर इन्कम टॅक्सची रेट पडली, त्याच्यानंतर आपण शर्ट ते त्यांच्या इथंच ठेवला। मग ते त्यांच्यानंतर आपण विचारलं शर्ट कुठे, तर ते नाही होऊन पडायला लागले। मात्र शुभमचा दावा रांका ज्वेलर्सने फेटाळलाय। विकलेल्या वस्तूंना सुरक्षा देण्याचं काम रांका ज्वेलर्स करत नसल्यानं तो शर्ट शोरूममध्ये परत आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। शर्टच्या विक्रीनंतर शोरूममध्ये शर्ट पाहिल्याचं एकाही व्यक्तीनं सांगितलं तर त्याला तसाच शर्ट फुकट देऊ असा दावा रांका ज्वेलर्स तर्फे करण्यात आलाय। आमच्याकडे अशी कुठलीही वस्तू आमच्याकडे ना तर त्यांनी दिलेली आहे ना आमच्याकडे काही ठेवलेली आहे। कोर्ट केस चालू आहे, त्यांनी जे चेक्स रिटर्न दिलेले त्या संदर्भात कोर्ट केस चालू आहे आणि ही कोर्ट केस आम्ही केलेली आहे। शुभम यांच्या म्हणण्यानुसार हा शर्ट रांका ज्वेलर्सकडे आहे, तर रांका ज्वेलर्स म्हणतायत हा शर्ट त्यांच्याकडे नाही। मग हा बहुचर्चित शर्ट गेला कुठं असा प्रश्न उपस्थित होतोय। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।